श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 15वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्यमज वामना, हे बटुक रूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊनी दाना कृतार्थ त्याला केलेस राज्य मृत्यू लोकीचे. घेतले त्या जरीसाचे तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे. आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्यांच्या भक्तिस्तव झाला द्वारपाल दारी तुम्ही. या मन्वंतर रानंतर बलीच आहेत होणार देवाचा राजराजेश्वर. देवा तुझ्या वराने एका घटकेत अनंता चहू वेदांच्या सहिता पठन केल्या बुद्धिमंता. केवढी तुझे अगाध तरी अवघ्या तुझ्या अवतारी. हा सोळा अवतार श्रीहरी कोणाचाही भूमीवरी. वध तुम्ही न केला तर शत्रुमित्रांच्या घरी दिवा. ए अवतारी लाविला बरवा देवानी दानवा. तू वंध सारखाच देवतेही आनंदविले, राक्षस तेही रक्षिले, आपले ईशत्व सांभाळिले. याचा अवतारी देवा तुला माझा नमस्कार. असो वामना वारंवार मस्तकी ठेवा वरद कर. तुम्ही दासगणूच्या टिळक बाळ गंगाधर, महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टी साचार, राजकारणी प्रवीण जो. निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी, ज्यांची धडाधडी असे मोठी, काय वर्णन तिचे करू. करारी भीष्मार समान आर्य महीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता प्राण वान. भिडन सत्यात कोणाची वाक चातुर्य जयाचे, बृहस्पतीच्या समानसाचे. धाबेदनाने इंग्रजांचे पाहून ज्यांच्या लेखाला कृती करून मिळविली, ज्याने लोकमान्य ही पदवी भली, ती न त्यांना कोणी दिली. ऐसा होता बहादर तो एक वेळी अकोल्याला, शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रहे येता झाला. व्याख्यान द्यावया कारणे झाली तरी तयारी उत्सवाची. त्या अकोल्यामध्ये साची मोठमोठाल्या विद्वानांची गेली गडबड उडून. दामले कोल्हटकर खापर्डे आणखी विद्वान बडे बडे जमले झाले रोकडे. तया अकोल्या ग्रामासी अध्यक्ष त्या उत्सवांचे नेमिले होते टिळकसाचे. नाव एकता टिळकांचे वर्राड सारे दणदणले. शिवराम यांची जयंती यांच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती. त्यांचे कारण ऐसे पहा. शिवाजींची जन्मदात्री माता जिजासती, ती वर्राडीच आपुली होती. सिंदखेडी जन्म जिचा, त्या वीरंगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला. वराड महाराष्ट्र एक झाला. या सतीच्या कर्तृत्वे माता होती वराडी. पिता महाराष्ट्री शहाजी गडी. अवघ्या दाम्पत्या ही जोडी खचित होती अनुपम. आधीचा उत्सव शिवाजीचा, जो कलीच्या महाराष्ट्राचा. आणखीवरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर. आधी एक महिना तयारी उत्सवांची चालली खरी. ज्यांच्या त्यांच्या अंतरी आनंद होत चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले, स्वयंसेवक तयार झाले, तरी कैकांचे म्हणणे पडले. ऐशा रीतीने विबुध हो या शिवजयंती उत्सवाला. अनासे गावचे महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला, म्हणजे दुधात साखर पडेल की शिवाजींच्या राष्ट्रोद्धार. आशीर्वाद होता खरा समर्थांचा साजीरा, म्हणून तडीस गेला होतो टिळकांचे राज्यकारण. हेच जिजाई हृदयरत्न. त्याला पाहिले आशीर्वचन समर्थांचेच विबुध हो. ते कित्येका पसंत पडले, कित्येकांस नाही रुजले. ज्यान रुजले ते बोलले उघड उघड येणे रीती. तो शेगावचा अवलिया, कशास गानिता हे ठाया. तो काहीतरी करुनिया विक्षोभ करील सभेचा. फिरेल नागवा सभेत गिनगिनात ऐसे म्हणत. मारील वाटे हे कदाचित तो लोकमान्याला. काही लोक बोलले, हे न म्हणणे चालले. गजाननाची पावले लागली पाहिजे सभेला. त्यांचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण. जे कोणी विद्वान सज्जन त्यासी न वदती. वेड्यापरी खरे खुरे राष्ट्रोद्धार. जरी टिळक असतीच एक, तरी महाराज निशंश सभेसी येतील ठाया. खऱ्या खोट्यांची परीक्षा साधूच हे करीती देखा. म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास ऐसी
भवती न भवती झाली मंडळी शेगावास आली आमंत्रण ते ध्याया भली सभेचे श्री गजानना येतात दादा खापर्ड्यासी बोलते झाले पुण्यरासी आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या वेड्यापरी न तेथे करू जागीच बसून मौन धरू सुधारस कांच्या कधी न करू मनोभंग मनांचा करावयासी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर याच्या परीन होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे स्नेही त्या टिळकाचा अण्णा पटवर्धन नावाचा शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीच्या असे जो त्या दोघां पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास ते एकता खापर्ड्यास अति आनंद झाला पहा कोल्हट करा वऱ्हाड प्रांताच्या ज्ञानहिरा याने वृत्तांत जाणीला खसारा जो का झाला अकोल्यात यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाध साचे खऱ्या राष्ट्रपुरुषांचे प्रेम यांना पहा किती बोलावयाची आपणास जरूर पडली काही न खास तेच होऊन आपणास येतो म्हणूनच म्हणाले हे मुहूर्त न या उत्सवाला अति उत्तम लागला चला वंदून समर्थाला आपण जाऊ अकोल्यास खापर्डे कुल्हटकर निघून गेले साचार आला 8 दिवसावर सभेचा तो दिवस पहा वराड सारे दंद आनंदले ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पावले पाहू आम्ही अकोल्यात शके 1883 ती सभा होती वैशाख माशी वऱ्हाड प्रांतीय अकोल्यासी उभारिलेल्या मंडपात सण अक्षय तृतीयेचा वऱ्हाड प्रांती महत्वाचा परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रपंच तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाण लोक आले लांब लांबून लोकमान्यासी पहावया शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी ऐसी खबर लोकांसी आधीच होती विबुध हो मंडप चिकार भरून गेला जो तो पाहू लागला म्हणती का हो सभेला अजूनही न आले महाराज परी ते सभा भरण्याआधी येऊन बैसले मंडपामधी साधू आपल्या वाणीस कधी असत्या न येऊ दे सभे माझी उच्च स्थानी बसले होते कैवल्यदानी गादीस सोलोडा टेकुनी जीवन मृत्यू साधूवर सिंहासनाच्या अग्रभागा टिळकांस दिली होती जागा त्यांच्या सानिध्य बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन श्रीकृष्णांचा नंदन गणेशजांचे नामाभिधान खापर्डे कुलांच्या कुलभूषण एका बाजूला टिळकांच्या दामले कोल्हटकर त्या ठाई भावे व्यंकटराव देसाई सभेचे पुढारी पाही चमकत होते ते पाठाया अनेक व्याख्याने विद्वाने नंतर बसले होते सभेवार त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एका मुखे सभे लागी आरंभ झाला हेतू प्रथम निवेदिला मग व्याख्यान सिंह उठला टिळक बोलावया ते दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चिले आपुले पूर्वजकाली आली त्या धनुर्धरा योद्ध्यांची वीरगाजी शिवाजींची जन्मजयंती आहे साची म्हणून आपण मिळालो त्या गाजी शिवाजीला रामदासे हाती धरिला म्हणून त्याच्या बोलवाला झाला भरत खंडामध्ये तेवीच आज येथे झाले आशीर्वाद ध्याया आले श्री गजानन साधू भले आपुलिया सभेत म्हणून शिवाजींचे परी सभा यशस्वी हो खरी अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला स्वातंत्र्य सूर्य मावळला दास्यत्वाचा काळोख झपडला स्वातंत्र्य नाही जगी झाला तो समाज प्रेमवंत यासाठी म्हणून आहे का करणे प्रयत्न ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो ऐसे शिक्षण पुढील्या प्रती देणे भाग निश्चिती ते शिक्षण या भूपती देईल का हो अभ्रकाला ऐसे टिळक म्हणाले महाराजा आसनी उठून बसले गरजून त्रिवार बोलले नाही ऐसे पहा या आवेशांच्या भरात बोलले गंगाधर सूत जे बोलणे किंचित टोचून होते राज्याला त्या भाषणाचा रोख भला समर्थांनी जाणीला आणि हसत शब्द केला ऐशा रीती श्रोते हो अरे अशानेच पडतात काढण्या हा दोन्ही दंडाप्रत ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले सभा निर्विघ्न पार पडली टिळकांची वाहवा झाली खरे झाले त्याच साली समर्थांचे भाकीत भूपतीने टिळकाला 124
सा खाली धरिला, दोऱ्या पडल्या दंडाला, आला प्रसंग शिक्षेचा, राजसत्तेची यापुढे कोणाचे न चाले घोडे, वकील होते बडे बडे, ते झटू लागले चिडकास्तव, प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिव्हाळ्याची, त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एक अशी, दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ बडे, ते अमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव, अकोल्याच्या स्टेशनावरी कोल्हट करा असं मधुरोत्तरी बोलते झाले ऐशापरी, ते थोडके सांगतो तुम्ही जावे शेगावासी, समर्था विनंती करायसी सोडवा बाळ टिळकांसी, प्रसंग मोठा दुर्धर, मीच गेलो असतो तेथे, परी मी जातो मुंबईते, तुम्ही जाऊन शेगावा ते विनंती करा महाराज, लगेच बसला गाडीत कोल्हटकर टिळक भक्त, येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे, तै महाराज मठाते निज आसनी निजून होते, 3 दिवस झाले पुरते, परी न उठले यत्किंचित, कोल्हटकरही तोवरी बसला मठा भीतरी, जो का हा मसेल बिगारी तो ऐसे वागे कदा, सकळकळ टिळकाविषयीची कोल्हटकरा पूर्णसाची, कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या, जाळा वाचून नाही मळ, माये वाचून नाही रड, ऐसी आहे एक जाड, म्हणून मराठी भाषेमध्ये 4थ्या दिवशी समर्थ उठले कोल्हटकरास बोलते झाले, तुम्ही अलोट प्रयत्न केले परी फळ न येई त्या, अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला होता, परी तो कैद झाला बादशाही अंमलात, सज्जनास त्रास झाल्याविना राज्यक्रांती होईना, कसाचा तो मनियाना, इतिहास म्हणजे कळेल, ही मी देतो भाकर, ती खाऊ घाला लोकर, टिळका प्रति अंतर यात काही करू नका, या भाकरीच्या बळावर तो करील मोठे कारगीर, जातो जरी फार दुरी, परीनं त्यांना इलाज, ऐसे ऐकता उत्तर सांशक झाले कोल्हटकर, समर्था करून नमस्कार, भाकर करी घेतली ती घेऊन नेऊन मुंबईला, घातली टिळकास खावयाला, वृत्तांत तोही कथन केला, अथपासून इतवरी तो ऐकून लोकाप्रत, टिळक बोलले हसत हसत, स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा, यश तुमच्या प्रयत्नांशी येणार नाही निश्चयेसी, आपली बाजू रक्षण्याची सरकार न्याया पाळील ना, जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो, हा जगाचा सिद्धांत तो, होईल खोटा कोठूनी माझ्या हाते कामगिरी, मोठी होणार आहे खरी, ऐसी समर्थांची वैखरी, बोलली हे गुढ एक, भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधू जन, आपण मनुष्य सामान्य, पाहू पुढे काय होते, प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून भक्षिली खरी, दंतन मुखा भीतरी परी प्रसाद टाकवेना, झाली भिक्षा टिळकास, नेले ब्रह्मदेशी मंडल्यास, तेथे जन्मला गीता रहस्य, गीतेवरील ग्रंथ त्यांचा, हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी, मान्य जगत गुरु परी मिळता झाला टिळका ते, या गीताशास्त्रावर टीका झाल्या अपार, त्या सांगू तरी कोठवर, मती नाही दासा ते बुध हो, प्रत्येक आचार्यांनी कालमानांते पाहुनी केली गीतेची मांडणी, जगोद्धारा करावया, कोणी लाविती अदोतपर, कोणी लाविती दैतपर, कोणी लाविती कर्मपर, त्याच एका गीतेला, हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी, या कामाची नये सरी, कोणात्याही कृत्याने येणेच बळ गंगाधर, जगती होतील अजरामर कीर्ती त्यांची, दूरवर पसरविल ग्रंथ हा, स्वातंत्र्य जरी मिळविले हे असते तरी न ऐसे कीर्ती टिकते, पहा करून चिंता ते पूर्णपणे विचार, स्वातंत्र्य हे समाचार येते झाले जाते वरच्यावर, त्यात फारसे नाही सार, तो व्यवहार लौकिकी, गीताशास्त्रांचे तसे नाही, ते मोक्ष पदाप्रती देई, आम्ही समाजाची बसवी पाही, विस्कळीत घडी हे यावचंद्र दिवाकर, पुरुष बाळ गंगाधर, चिरंजीव निरंतर राहील कीर्ती रूपाने, असो करवी कोल्हापुरीचा
द्विजचित्पावन जातीचा श्रीधर गोविंद नावाचा, काळे उपनाव जयाचे. तो गरिबांच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत, आगल विद्या शिकण्याप्रत. मॅट्रिक परीक्षा पास झाला, पुढे कॉलेजात गेला, परींतर नापास झाला, म्हणून फिरत राहिला, वर्तमानपत्रे वाचित. तो केसरी पत्रात वाचले या हामा टोंगो चरित्र. तेने त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी, आपण जावे विलायतेला, यंत्रविद्या शिकण्याला, ओगे भारभूमीला. होण्या माझी अर्थ काय, टोंगो यामा दोघे जण, प्रथमता ध्यान संपादून अभृद्या कारण जपान, आणि ते झाले तैसे आपण करावे, मायत भूमीस उद्धरावे. ऐसा विचार त्यांच्या जीवे, घेतला परी इलाज ना, द्रव्याची न लागे संगत, कोणीही ना करी मदत, घरची गरिबी अत्यंत, काय करीत ओ बिचारा. तो आपल्या मित्रासी आला भेटण्या भंडाऱ्यासी, जो मनोरम हायस्कूलासी होता एक शिक्षक. त्यासी विचारा पुला श्रीधराने कळविला, होती त्याला पसंत पडला परी पैशाची वाट काय. मित्रा एक पैशाविन काही नाही जगी, होणे दारिद्र्याने मनीच करणे मनोरज बापारे. चाल जाऊ गावाला, आपुल्या जन्मभूमीला, त्याग कर वीर कोल्हापुराला. इकडे तो उन्हाळा विशेष. दोघे बसले गाडीत, समर्थांची एकूण कीर्ती. उतरते झाले शेगावात, साधू कसा तो पहावया. पोस्ट मास्तराच्या दारी सामान ठेविले सत्वरी, आतुरता मोठी अंतरी समर्थांना पाहण्याची. दोघे झाले मठात, समर्था केले दंडवत, पैसे ते झाले जोडून हात. स्वामींची या सन्मुख मनोदय श्रीधराचा, समर्थांनी जाणीला साचा. म्हणाले अवघीच परदेशाचा, विचार वेड्या करू नको, अवघेच काही आहे येथ अर्थना भौतिकशास्त्राचं. सेवी अध्यात्मविद्येप्रत, म्हणजे कृतार्थ होशील तू. त्या योगे विचारक्रांती श्रीधराच्या झाली चित्ती. कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली त्या समयास, ते स्वामी कुंभार गल्लीचे होते. पुरीचे बोलणे याच परीचे होते हमेशा भक्तांसी. तैसेच हेही गुरुमूर्ती, भक्ता सवे भाषण करती. याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना. ऐसे श्रीधर आणि तामनी महाराज वदले गरजोनी. हिंदुस्थाना सोडून उगाच कोठे जाऊ नको, अगणित करावे पुण्य, तेव्हाच मे होते येथे जनन. या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे, ते योगशास्त्र येते ज्याला, तो न मानी या भौतिकाला. योगशास्त्राहुनी भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे, तो जमल्यास करून पाही. कोठे न आता जाई येई, ऐसे समर्थ बोलता काही. श्रीधर चित्ती आनंदला, पश्चिमेसचा मावळला, तोच पूर्वेकडे आला. विचार सूर्य त्याच्या भला. श्रीधरा सुखी करण्यास एक संता वाचून, विचाराचे परिवर्तन कोणी न करू शके जाण. आन सत्य एक त्यांनाच कळेना. महाराज म्हणाले या ठाई, तुझ्या अद्भुत होईल पाही. कांता वाट पाहते गेही तुझी कोल्हापुराला. जाता मित्रासहित आपुल्या कोल्हापुराप्रत, तेच पुढे झाले सत्य. श्रीधर लौकिका चढले हे हो, श्रीधर BA झाले. प्रिन्सिपल त्याने मिले. शिवपुरी कॉलेजासी भले. सिद्धांची या राज्यात संत साक्षात ईश्वर चालते बोले ते भूमीवर. त्यांच्या कृपेचा आधार, जया मिळेल तोच मोठा पहा काळे. श्रीधराला दर्शनाचा योग आला, म्हणून वृत्तीत फरक पडला. खरे तेच शोधावया हे पीक संतांचे, याच देशी यावयाचे. वृत्तनंदना वनाचे अन्न ठाये न येती हो. स्वस्ती श्री दासगुण विरंचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. दाओ सर्वदा सत्पथ परमभाविका कारणे. शुभम भवतु श्रीहरिरर्पणस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ पंचमोध्याय समाप्त.